यात व्यथित व्हावं असं काही नाही ना. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदानसुद्धा होऊ शकतं. अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल व तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे. पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू. आमचा काय संघाचा दसरा मेळावा नाही आहे की कमलताई गवईंचं नाव टाकून त्यांना बोलवलं, मग ह्यांना बोलवलं, मग काँग्रेसवाल्यांना बोलवलं, मग त्यांना बोलवलं. एक परंपरा आहे दसरा मेळाव्याला. त्या परंपरेचं पूर्ण पालन केलं जाईल. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होत नाही. ती परंपरा व्यासपीठावरची सुद्धा असते आणि त्या योजनेची सुद्धा असते. रावसाहेब, पूरग्रस्तांना आपण पाहतोय की मंदिर असो किंवा धार्मिक स्थळ असो, हिंदुत्वात यांनी